राजस्थानातील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रामानंद नगरमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा। आरोपींना कठोर शिक्षेची प्रदीप कदम यांची मागणी। राजस्थानातील श्रीगंगानगर येथे 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रामानंद नगर तालुका पोलीस येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 श्रीराम मंदिर येथून मोर्चास प्रारंभ झाला। महिलांवरील अत्याचार बंद करा, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मोर्चाची सांगता झाली। तिथे निषेध सभेत महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली। यावेळी प्रदीप कदम म्हणाले, समाजात जे चांगले घडते त्याला आपण ज्या ताकदीने पाठिंबा देतो त्याच ताकदीने वाईट प्रवृत्तीचाही विरोध करणे आवश्यक आहे। गुन्हेगार जितका दोषी आहे तितकेच त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारेही दोषी आहेत। अन्याय होत असताना शांत राहणे म्हणजे त्या अन्यायाला अप्रत्यक्ष पाठबळ देण्यासारखे आहे। ते पुढे म्हणाले, आज घटना राजस्थानमध्ये घडली आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यात अशाच प्रकारची घटना घडली होती। उद्या अशा घटना आपल्या परिसरातही घडू शकतात। त्यामुळे माझा काय संबंध अशी भूमिका न घेता समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून अशा प्रवृत्तींचा विरोध केला पाहिजे। महाविद्यालयांच्या परिसरात अनेक संशयास्पद टोळकी वावरत असतात। अशा प्रकारांवर राजकीय, सामाजिक आणि स्थानिक पातळीवर तातडीने आळा घालण्याची गरज आहे। महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना प्रदीप कदम म्हणाले की मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे असे ते शेवटी म्हणाले। या आक्रोश मोर्चात अमीर पठाण, आरपीआयचे विशाल तिरमारे, सलमान पठाण, रियाज पठाण, सरफराज मुजावर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बबन अण्णा माने, संदीप वाघमारे, सतीश पाटील, युनुस कोल्हापुरे, हरीशदादा वडार, बंडोपंत भागवत, राजू मुजावर, प्राध्यापक घुगरे मॅडम, सावंत मॅडम, आशा गायकवाड, सरिता कुंभार, रुक्साना मुलानी, मंजिरी शिंदे, दिव्या मोहिते, राणी माने, शोभा वडुलकर, नाझिया पटेल, शिखरे मॅडम, रेश्मा मुल्ला, रेश्मा मुजावर, सुशीला माळी, शालन शिंदे, गीता इंगवले यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रामानंद नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।